ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंनी कोकण विभागातल्या सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरमधील सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा आज सुटणार का हा सवाल उपस्थित होतोय। अर्थसंकल्पाच्या दृष्टीने कोकणातल्या सगळ्या आमदारांशी ते चर्चा देखील करणार आहेत। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक बोलावली गेली आहे। वैभव परब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वैभव, आता मिशन टायगर नंतर पुढचं काय पाऊल आहे एकनाथ शिंदेंचं, बैठकीचं प्रयोजन काय? नक्कीच, आणि त्याच दृष्टीने ही बैठक आहे ती प्रज्ञा बोलावण्यात आलेली आहे। एकामागोमाग एक धक्के उद्धव ठाकरेंना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगानं दापोलीतले नगरसेवक असतील किंवा माजी आमदार असतील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात देखील या ठिकाणी चर्चा होऊ शकते। दुसरा प्रश्न की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद जे होल्ड केलेलं आहे त्याचा तिढा आज सुटणार का? कारण का आक्रमक आहेत आमदार आणि भरतशेठ मंत्री, पण अद्याप या संदर्भातली कुठलीही चर्चा महायुतीत झालेली नाहीये। हा तिढा तशाचा तसाच आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदेकडे मागणी करून या संदर्भात काही तातडीची बैठक एकंदरीत महायुतीची लावण्यात येणार आहे का हे देखील या बैठकीत स्पष्ट होईल। आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे कोकणातल्या विकास कामांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीयामध्ये काय काय योजना तरतुदी असल्या पाहिजे या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्याच दृष्टीने ही महत्त्वाची बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरच्या आमदारांचा नेमका सूर काय आहे हे आपल्याला या बैठकीत दिसून येईल। प्रज्ञा, वैभव, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।